नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी कालमुखी मणी जो काही कलशमध्ये असतात ते काढतात आणि कालमुखी मणी त्या कलशमध्ये दिसतात क्षणी अंबिका म्हणते, मीरा हाच तो कालमुखी मणी आहे, त्याला आपल्याला कसंही बाहेर काढून त्याला नष्ट केलं पाहिजे. मीरा पटकन काढायला जाते तो अंबिका म्हणते, थांब मीरा, थांब बागा, मला खूप भीती वाटते. अगं तुला माहिती आहे का, ह्याच्यामध्ये सगळ्या काही नकारात्मक शक्ती आहेत आणि मंजिरीच्या ज्या काही जादू टोणावाल्या आहेत ना, सगळ्या काही ह्याच्यामध्येच आहेत. तो मीरा म्हणते, हो ताई, मला तुझी भावना कळते, पण काय करणार, आपल्याला काही जरी केलं तरी हा मणी काढलाच पाहिजे. आणि शेवटी तुला माहिती आहे ना, हा मणी जेव्हा आपण काढू, ह्याला नष्ट करू, तेव्हाच ह्या मंजिरीचा आपल्यापासून सुटका होऊ शकेल, हिला आपण नष्ट करू शकेल. मीरा देवी आजीचं म्हणजे महागौरी आजीचं नाव घेते आणि हिते कालमुखी मणी काढायला जाते. तर तिला खूप मोठा झटका बसतो. झटक्याने ती खूप अशी म्हणजे तिचा हात वगैरे खूप भाजल्यासारखा जळल्यासारखा झालेला असतो. अंबिका तिला सावरते. मीरा म्हणते, काय गं, हे बघ ना, किती विचित्र हे, त्याला नुसता स्पर्श जरी केला तर तिला किती बिकट आणि तुझा हात जळाला सुद्धा. मीरा म्हणते, नाही ताई, एवढ्यावरती थांबून आपल्याला चालणार नाही, कारण की हा आपल्याला कालमुखी मणी काही जरी केलं तरी काढलाच पाहिजे. तोपर्यंत अंबिका म्हणते, हो मीरा, खरं आहे तुझं, पण काय करणार. पण मीरा पुन्हा एकदा महागौरीचं नाव घेते आणि तो मणी काढते. तो मणी पुन्हा एकदा हातामध्ये आल्यानंतर मीराच्या हाताला खूप भाजलेलं असतं. आणि ते अंबिका पाहून म्हणते, मीरा, खूपच ग, तुझ्या हाताला भाजला आहे आणि हात खूप किती जळाला आहे बघ ना. मीराच्या हातावरती अंबिका फुंकर मारते. मीराच्या हातामध्ये तो मणी आल्यानंतर अंबिका त्याच्यावरती हळुवारपणे फुंकर मारते. तिला त्याच्यामुळे आराम भेटतो आणि ते मार्जरीला ते सगळं काही कळतं आणि म्हणते की हा सामान्य माणूस कसा काय हा मणी हातामध्ये घेऊ शकतो. मीराला मी आत्तापर्यंत एवढी सामान्य मानत होती, तिला मी एवढी कमजोर मानत होती, पण नाही, तिनंच ते करून दाखवलं आहे. तोपर्यंत इकडे म्हणजे आपले देव्यानी आणि अंबिका ह्या दोघीजणी स्टोररूममध्ये असतात. स्टोररूममध्ये असल्यानंतर अंबिका म्हणते, आई, काही जरी झालं तर तो मणी आपल्याला नष्ट करायला पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये सगळ्या काही त्या मंजिरीच्या शक्ती आहेत. तोपर्यंत देव्यानी म्हणते, हो खरं आहे अंबिका, पण मला एक गोष्टीचं जरा वेगळंच वाटतंय ग. तिच्याकडे ज्या कवड्या आहेत ना, त्या खूप महाशक्तिशाली असणार आहेत आणि मला एक गोष्ट आठवते की तुझ्या बाबांकडं सुद्धा असणार आहे. तोपर्यंत मीरा येते. मीरा आल्यानंतर ना देव्यानीला ती कवडी म्हणजे तो मणी दाखवते आणि म्हणते की मीरा, अगे खरंच आपल्याला काही जरी झालं तर हा मणी नष्ट केलाच पाहिजे. मीरा म्हणते, हो आई, तुझंही बरोबर आहे. देव्यानी म्हणते, अंबिका, मी जे काही सांगत होते ना, तो कवडी आपल्याला काही जरी झाले तर मिळवलेच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या तरी अशा महाशक्त्या असणार आहेत, आपल्याला चांगलं जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत मीरा आणि अंबिका म्हणतात, हो आई, मलाही तेच कळालं होतं. जेव्हा ह्या मंजिरीकडून कवड्या खाली पडल्या होत्या आणि मी त्या उचलायला जाणार, तेव्हा तिने मला हाक मारली, तेव्हा मला तिचे सत्य कळालं की तीही मला पाहू शकते. तेव्हाच ह्या गोष्टीचा मी कवडीचा विचार केला नाही. देव्यानी म्हणते, आता विचार करा दोघीही, आणि ह्या कवड्या काही जरी झाल्या तर आपल्याला मिळवायलाच हव्या. तो पण मीरा म्हणते की आपण असं करूया का, मंजिरीला म्हणूया की आमिष दाखवून की हा मणी तुला देऊ आणि त्या कवड्या आम्हाला दे म्हणून. मीरा असं बोलून मंजिरीकडे जाते. मंजिरीपाशी हा मणी दाखवते. मंजिरी एकदम खुश होते आणि तो मणी घ्यायला जाणार. तोपर्यंत मीरा हात मागे घेते, म्हणते की नाही मंजिरी, असा तसा मणी तुला भेटणार नाही. तुझ्यापाशी ज्या काही कवड्या आहेत ना, त्या मला हव्या आहेत आणि तुझा हा मणी तुला घे, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. असं काही म्हणल्यानंतर मंजिरी म्हणते की नाही, मी काही देऊ शकत नाही. आणि मीरा, तू जर देणार नसशील तर हा मणी तुझा नष्ट होऊ शकतो. तोपर्यंत मंजिरी म्हणते, जा, तुला काय करायचे ते कर, हा मणी काही नष्ट होणार नाही, मला चांगलंच माहिती आहे. तोपर्यंत मीरा जाते आणि मंजिरी म्हणते की हिने जर खरोखरच हा मणी जर नष्ट केला तर. मंजिरी म्हणते की नाही, काही जरी झालं तरी हा कालमुखी मणी काही नष्ट होणार नाही, मला चांगलंच माहिती आहे.
हे सगळं चालू असताना मीरा जाते महागौरी च्या फोटोसमोर आणि ते म्हणते, तूच मला काहीतरी मार्ग दाखव. तोपर्यंत महागौरी आजी येते. महागौरी आजी आल्यानंतर ती मीराला मार्ग दाखवते आणि तो मणी घेऊन अंबिका आणि मीरा दोघीजणी घेऊन त्या मणीवरती जोरजोराने असे घाव घालायला लागतात. जसे घाव पडतात तसे इकडे मंजिरीला त्रास व्हायला चालू होतो. मीरा आणि अंबिका म्हणतात की हा मणी खूप शक्तिशाली आहे, असा तसा हा नष्ट होणार नाही आणि ह्या मणीबरोबर मंजिरीचं सुद्धा सगळं काही अस्तित्व नष्ट होऊ शकतं. हे सगळं काही चालू असताना मंजिरीला इकडे खूप त्रास व्हायला लागतो आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरी नक्की तो कालमुखी मणी प्राप्त करू शकेल का आणि अथर्व समोर ह्या मंजिरीचं सत्य येईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपण शॉर्ट्स व्हिडिओही आपले आलेले आहेत त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.